जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. आमच्याचं पेट जाग्यापुरतच राहत आहे की नाही. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जे उपासक आहे, पूर्वीच्या काळापेक्षा आजचा उपासक संघ, उपासिका संघ, तुम्ही म्हटलं का आम्ही पहिलं सुधारलेलं आहोत, तर तुम्ही चौकात जाऊन थोडस उभे राहिले पाहिजे. कोण तुमची किंमत करते आहे की नाही. कोणत्या कांट्यात कोणाचे स्वागत होते. तर आपल्या जीवनामध्ये ह्या आर्याष्टांगिक मार्गामुळे काय मिळते हा महत्वाचा प्रश्न आहे. काय मिळते? वेमे अंता विकळे पबजी तेन न सेवितबा, या दोन अंताचं सेवन करू नका. द्वेमे अंता पबजी तेन न सेवित खत्तमे द्वे यो चायं कामे सुखान सुखलिकान योगो हिनो गमो पुतजनिको. हा हीन मार्ग आहे, हा पृथकजनाचा मार्ग आहे. अनर्युक्त अनर्थ सहित अनर्थाने युक्त आहे, अर्थयुक्त नाही. एटे खो उभयंता मध्यमा पटिपदा, याच्यातून भगवंताने जो मध्य मार्ग स्वीकारलेला आहे, तो मध्य मार्गाचं अनुसरण करा, नाही का. तो कोणता आहे? या मध्य मार्गामुळे काय मिळत असते? तर चक्षु करणी, दृष्टी निर्माण होत असते. चक्षु करणे, यानं करणी, नाही का. चक्षु करणी, यानं करणी, एक दृष्टी उत्पन्न होत असते आणि ज्ञान उत्पन्न होत असते, नाही का. ज्ञान उत्पन्न होत असते. तर कोणतं ज्ञान उत्पन्न होत असते? जसं हा एक आपण या साध्या डोळ्यांनी जरी पाहिलं तर हे शरीर जे आहे हे कसं आहे, शरीराचं तर ज्ञान झालं पाहिजे. तर शरीराचं ज्ञान होणं म्हणजे आपल्या, जसं भगवंताच्या काळातले जे उपासक होते, आजच्या काळातले उपासक आहे, याच्यामध्ये फरक आहे. जसे आजच्या काळातले उपासक आमच्याकडे डोळे काढू काढू पाहत आहे. आता काय हे कारण होय का? भगवंताच्या काळातले उपासक डोळे काढून नव्हते पाहत. तुमचं खरं आहे म्हणा, लय दिवसाचे भेटलो आम्ही तर, पण हे खरंच होय का? डोळे काढून आमच्याकडे पाहाल तर तुमचं कोणतं भलं होणार आहे. भगवंताच्या काळातले उपासक उपासिका डोळे लावून ध्यान ऐकत होते. पहा ना, एवढी गरमी सहन नाही होत, उपोषणाच केली नाही या लोकांना. पहा ना, गरमीच्या सवयींना समजत नाही तर तो उपासक होय का? एवढी या सध्या गरमीच्या मराच्या वेळेच्या वेदना सहन करतील का? आणि म्हणतील भंतेची मैत्री द्या. आता यायला मैत्री लागल, त्या डुबट्याने फेकून देतील मैत्री. हालो हालो डुबटा मैत्री भंतेची तिकडं त्या डुबट्यानं. अशी साधी त्या गरमीच्या, एवढी काय गरमी आहे का? तुम्हाला गरमी होऊ नये म्हणून पाणी आला आहे की नाही. आणि तो पाणी कायसाठी आला? तुम्हाला गरमी होऊ नये म्हणून. पण तुमच्या अंदरची गरमी निघत आहे ना. एवढीशी गरमी सहन नाही होत तर तुम्ही एखाद्याचा शब्द कसा तुम्हाला सहन होईल, आहे की नाही. मग अनित्यबोध कसा जाणार? प्रज्ञाचं लक्षण कसं होईल? म्हणून प्रज्ञावान नाही म्हणते इकडे उपासक. एवढीशी गरमी सहन नाही, भगवंताचं स्मरण नाही. भगवंतानी जे बुद्धत्व प्राप्त केलं, ध्यान केलं, कोण्या महिन्यात केलं? उन्हाळ्यातच ते केलं होतं, आहे की नाही. आता उन्हाळ्यात केलं तर ध्यानाला बसल्यावर ते काय हालत होते का? अधिष्ठान घेतलं होतं भगवंतानी, आहे की नाही. ते बुद्ध होते. अरे तुम्ही बुद्ध पुत्र आहे ना, आहे की नाही. कमीत कमी तर एवढीशी तर गरमी सहन करत. दिवसाची गरमी नाही आहे, रात्रीची गरमी आहे. दिवसाची गरमी किती राहते? दिवसाची गरमी तर तुम्ही सहनच नाही कराल, आहे की नाही. रात्रीची गरमी आणि ते पाण्यातली गरमी आहे. पाण्याला पण आहे की नाही. पाण्यातली गरमी निसर्गाला असं वाटलं, देवता लोकांना असं वाटलं हे लयच भंतीच ऐकणार नाही, आहे की नाही. म्हणून पाणी चांगल्यासाठी चालला. पाण्यातली गरमी सहन नाही तुम्हाला.
मग दुसरी गरमी कशी सहन होईल? आजच्याही काळातले असे उपासक आहे, उपासिका आहे, 3-3, 4-4 घंटे हालत नाही कॅमेरा लावून ठेवला तर. विपशी साधक आहेत, भिक्षू आहेत, 5-5 घंटे हालत नाही. गरमीला आंघोळ करतात. हो, तुम्ही पाण्याने आंघोळ करता ना, ते घामाने आंघोळ करणारे भिक्षू आहेत. मग तुम्ही घामात जाऊ देत नाही, तो तिथल्या तिथे त्याला ठेवता. मग ते विकार जशाने तसे राहतील ना. तो घाम निघते, तुमचे विकार काढण्यासाठी निघत असते. प्रज्ञेचे लक्षण आहे अनित्य बोध, दुःख बोध, अनात्म बोध, आहे की नाही? आता शिबिरात बसले असताना तुम्हाला उठवून गेलं असतं म्हणते. तर म्हणून आपला हा धर्म आहे चक्कू करणी, यानन करणी. शिबिराच्या अगोदर किंवा शिबिराच्या नंतर भगवंतांनी अशी एक उपमा दिलेली आहे या अभ्यासाला, ह्या शरीराच्या अभ्यासाला. भिक्षूंनो, ह्या शरीराचं ज्ञान, या कायागता सतीचं ज्ञान म्हणजे अमृताचं ज्ञान. याचा अभ्यास करणं म्हणजे अमृत रस प्राशन करणं. कायागता सतीचा अभ्यास हे शरीर आहे 32 गंदगीनं भरलेलं, डोक्यापासून पायापर्यंत. आपल्या शरीराला आपण सजवतो हे चांगली गोष्ट आहे की नाही? झागबेंड करतो हे चांगली गोष्ट आहे. पण हे शरीर 32 गंदगीनं भरलेलं आहे. केसा, लोमा, नखा, दंता, तचो, मनसंग, नारू, अट्टी, अट्टी, मज्जा, वक्कं, हृदयं, यकनं, क्ल्युमकं, पियकं, पप्पासं, अंत, अंतगुणं, उदरियं, करिसं, पित्तं, सेम्मं, पुब्बो, सेदो, मेदो, असु, वसा, खेलो, सिंगा, निका, लसिका, मत्थके, मत्थ, लोंगंती, आहे की नाही? ध्यानाचा जेव्हा विषय येतो किंवा धम्माचा जेव्हा विषय येत असतो, धम्माचा जो विषय आहे अठ्ठांगिक वर्य पथोजनानं, शील समाधी पासून सुरुवात होत असते. पण शील समाधी पासून सुरुवात होत असताना ज्याची दान पारमिता नाही त्यांना शील शिकवल्या जात असते. पण ज्याचं शीलही परिपुष्ट आहे पेढ्याने पेढ्या, त्याला प्रज्ञा शिकवल्या जात असते. म्हणून भगवान बुद्धाचे जे प्रवचन आहेत, दान कथा, शील कथा, समाधी कथा, प्रज्ञा कथा, विमुक्ती कथा आहेत, कथाच आहेत. ह्या कथा आहे. दानामुळे सर्वच काय होत असते. पण तुम्ही दान दिलंही पाहिजे, दानाविषयी आहे, पण शीलही पालन केलं पाहिजे ना. दानच देत राहिलो तर शीलाचं कधी शीलही पालन केलं पाहिजे. पण शील समाधीसाठी आणि समाधी ध्यानासाठी असते. चित्त एकाग्र झालं पाहिजे. आणि ते कशावर? कायागता सतीचा जो अभ्यास आहे, हे सार शरीर गंदगीनं भरलेलं आहे. जसा विपशी साधक 3 साधारण शिबिरे करतो आणि सेवा दिल्यानंतर त्याला सतीपट्टांच्या शिबिरामध्ये पूर्वी कॅसेट दाखवल्या जात होती. हे शरीर संपूर्ण गंदगीनं भरलेलं आहे की नाही? जसं हे शरीर आहे, डोळे काढाल तर तुमची अंदर शरीर पाहण्याची क्षमता कमी होत असते. म्हणून भगवंताचे उपासक उपासिका डोळे लावून ध्यान करत ते अंदरचं पाहत असत. मी, माझं शरीर, माझा अहंकार, माझा अभिमान, मी कुठे कुठं आहे की नाही? डोळे लावल्यानंतर मनोबल वाढत असते आणि शरीराचं त्याला खरं ज्ञान होत असते. त्याला म्हटलं जात असते चक्कू करणी, यानन करणी. तुम्हाला दिसते म्हणून तुम्ही डोळस आहे असं नाही आहे. आपले डोळे हे नेहमी बाहेरच पाहत असतात. पण भगवंतांनी अंदर पाहण्याच्या अभ्यासाला अमृताचा अभ्यास आणि त्याच्यामध्ये चित्ताची एकाग्रता साधणं म्हणजे अमृत रस प्राशन करणं हे सांगितलेलं आहे. म्हणून हे सारं शरीर केस आहेत, केसाखाली त्वचा आहे नाही का? त्वचेखाली हड्डीचा ढाचा आहे.
केसा, लोमा, शरीरावरचे बारीक केस, चित्त एकाग्र, आपल्या शरीराचं ज्ञान झालं पाहिजे. तेव्हा बुद्धाचं ज्ञान म्हणजे काय? चक्षुकर्णी आणि ज्ञानेकर्णी, आपल्या साध्या शरीराचं ज्ञान नाही आणि जगाचं ज्ञान आहे. तर बुद्धाचं ज्ञान म्हटलं जात नाही. जगाचं ज्ञान तुम्हाला होईल तरी तुमचं रक्षण होऊ शकत नाही. तुमच्या शरीराचं जर तो शरीराविषयी जो अहंकार आहे, अभिमान आहे, आसक्ती आहे, अविद्या आहे, विकार वाढवलेले आहे, हे कमी करण्यासाठी आपल्याला भगवंतानी आणि आपल्याला म्हणता आलं पाहिजे आणि आपण भुललो नाही पाहिजे. यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये आहे ना, एवढे आपण बुद्धवंदना म्हणतो, धम्मवंदना म्हणतो, संघवंदना म्हणतो आणि म्हटल्यानंतर म्हणतो की नाही, नमामि बुद्ध गुणसागरतं सत्ता सदावंतु सुखी वेरा काय जिगुच्च सकलो दुगंधो गच्छन्ति सभ्ये मरणगांच. आपण मृत्याकडे जात आहोत. काय जिगुच्च सकलो दुगंधो, हे संपूर्ण शरीर गंदकीने भरलेलं आहे. आता म्हणत कधीपासून आहोत? आपण स्वतःच म्हणत आहोत का? नाही. प्रसंगानुसार भंतेजीले समोर ठेवून म्हणत आहोत. परित्राण पाठ असले तर स्वतः म्हणतो तरी बोलून जाऊ, पण भंतेजी समोर असल्यावर एकतरी दिवस आपण या शरीराला डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण गंदकीने भरलेलं शरीर आहे असा थोडा तरी वेळ अभ्यास केला का? नाही. म्हणून काय भिक्षू परित्राण पाठ करणाऱ्या भिक्षूला आणि उपासकालाही म्हणतात. तर परिपूर्ण काय त्याचं खोटच आहे का? परित्राण पाठ म्हणजे बुद्धाचे वचन जेव्हा आपण म्हणतो त्याच्या आधारावर आपल्या चित्ताचं थोडी एकाग्रता करत नाही. काय जुगुचं शरीर सार गंदकीने भरलेलं आहे असं म्हणतो का? असा अनुभवतो का? अंतर्मुखी होऊन पाहतो का? हे शरीर सर्व केस आहेत, लोमा आहेत, हे त्वचा आहे, हड्डीचा ढाचा आहे, केसा लोमा नका दंता हे दात आहेत, केसा लोमा नका दंता ताचो, संपूर्ण त्वचा झाकलेली आहे. त्वचा मनसंग सर्व मांस आहे, मनसंग हड्डी, हाडाचा सापळा आहे. केसा लोमा नका दंता त्वचो मनसंग मांस आहे, हड्डी, हड्डीचा ढाचा, हड्डीच्या खाली हड्डी मज्जा, मग वृक्क आहे, मूत्रपिंड आहे, हृदय आहे, फुफ्फुस आहे, आतडी आहे. सर्व कोणाला माझं म्हणाल? बरं माझं म्हणलंय तुम्ही तर तुम्ही माझं म्हणाल आणि डॉक्टरला म्हणाल ऑपरेशन करू नको याचं माझ्याजवळ ठेव, तर ठेवते काय? जेव्हा तुम्हाला वाटलं अल्सर झाला, यू झालं, शरीर झालं, शरीरातलं, ठेवते काय? नाही नाही डॉक्टर साहेब हे माझं आहे, ठेवा माझ्याजवळच. असंही नाही म्हणत ना फुकट फकट काढा म्हणून. पैसे घेऊन काढा पण लवकर काढा, हो नाही तर पेशंट मरून जाईल. हो लवकर नाही काढलं तर. म्हणून हे शरीर चक्कू करणे आणि यानं करणे. तुम्ही जन्मानं आंधळ नाही, पण अविद्येच्या मादानं आपण आंधळ झालेलो आहोत, भ्रमिष्ट झालेलो आहोत आणि म्हणून आपल्याला चित्त एकाग्र होत नाही. दोन गोष्टी तर शिकल्या पाहिजे. नाही विपश्यना करत तर नका करू, नाही का? चक्कू करणी अन्न करणी, पण ओपस माया उपशमन होत आहे किंवा नाही? तर उदय वेळ यालाच म्हणतात प्रज्ञा, अनित्यबोध, दुःखबोध, अनात्मबोध. आता तुम्ही खरी विपश्यना करत आहे तर कसं ओळखायचं? ओळखत नाही म्हणजे 20 दिवसाचं शिबिर झालं ना, 30 दिवसात झालं, 45 एवढे झाले तरी ते शिबिर झाले की नाही झाले ते तुमच्या जवळ, पण त्याचं प्रमाण आहे. भगवंताच्या पहिल्याच प्रवचनामध्ये प्रवचन आहे. तुम्ही त्रिपिटक वाचा, काही वाचा, ते तुमच्याजवळ ठेवा. पहिल्या प्रवचनात त्याचं प्रमाण आहे. जसं चक्कू करणी, यानं करणी, अभिज्ञा आहे, त्याला अभिज्ञा प्राप्त होत असते, विशेष ज्ञानाचे लाभ होत असते. जसं एखाद्या वयोवृद्ध माणसाचे डोळे जाते, त्याचं ऑपरेशन केलं जात असते, अशाच प्रकारे हे विपश्यना करता करता त्याला ह्या वातावरणातील जे स्कंद असतात, जे देवता लोक असतात, त्याला दिव्य चक्षुची उत्पत्ती होत असते, परचित्त ज्ञान होते. भगवंताच्या काळातल्या उपासिका अशा होत्या, दुसऱ्याचं चित्त ओळखत होत्या, आहे की नाही? हे त्याचं प्रमाण आहे. समान धातुस्कंद, नाही का?
समान धातुस्कंद हा एक वाढत असतो, हा एक सिद्धांत आहे संप्रदाय नाही म्हणून अभिधम्मामध्ये समान धातूचं एक प्रमाण आहे. तुम्ही जेवढे शीलवान असाल तेवढे शीलवान लोक तुमच्या सानिध्यात येतील आणि धम्म पुढे नेण्यासाठी दान देतील, नाही का? जसे डॉक्टर आंबेडकरांचे विचार होते की धम्म विहार हे धम्म प्रशिक्षणाचं सेंटर असलं पाहिजे, आहे की नाही? असं भाण्याकोंड्याचे मंडळ आहेत, आहे की नाही? विहार हे धम्म प्रशिक्षणाचं सेंटर असलं पाहिजे. प्रशिक्षण द्या म्हणते जी, पण ध्यान नका शिकवा आमच्या विहारात, आमचं आहे ना, आहे की नाही? किती पागलपणा आहे समाजाचा. हो, आम्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमचं काय कर्तव्य, पहिलं कर्तव्य असं आहे का तुम्हाला ध्यान नाही करू द्यायचं आणि भिक्षू असेल तर त्याला नाही राहू द्यायचं. कारण तुम्ही राहिल्या तर मग आमच्या हातातली चाबी तुम्हाला द्यायला लागेल काही दिवसांनी, हळूहळू चाबीसाठी फक्त, दुसरं काहीच कारण नाही, हळूहळू असं होऊन जाते. तर म्हणून हा एक, म्हणून ते श्रीलंकेतले भिक्षू आहे ना, ते राजकारणाशी संबंध नाही आणि समाजाशी संबंध नाही, कोण्या विहारातही नाही जात. काहून नाही जात? त्याच्यासाठीच नाही जात, त्याच्याकडेच लोक जाते. त्याच्या ठिकाणी प्रत्येक विहारात लोक जातात, वर्षाच्या तारखा लागलेल्या असतात, आमच्या 8 दिवसाच्या नाही लागत. आम्हाला म्हणा लागते, हो घेऊन घ्या ना भोजन दान, पहिलं म्हणले होते. तर अशी बुद्धाच्या काळातही तसंच होतं. भिक्षू अरण्यामध्ये राहत, गावाच्या बाहेर राहत, विहारा राहत. अजूनही ब्रह्मदेशाचं उदाहरण आहे की नाही? हो, म्हातारे झाल्यावर काय काम आहे तुमचं घरात, आहे की नाही? भिक्षू बनत, ध्यान करत. आता भिक्षूची संख्या नाही तर कराल कसं? संख्या वाढवून कुठून, नाही का? संख्या कुठून वाढवली? तर म्हणून भिक्षू जीवनाचं, ध्यानाचं, धम्माचं महत्व नाही, आहे की नाही? पण जेवढे आहेत तेवढे खूप काही सुधारणा करायची नाही, आपल्याला काही निर्वाण प्राप्त करायचं नाही. पण आता आपलं तर थोडं बरं करायला लागल, नाही तर कसं होईल? ते भिक्षू चांगले, ते भिक्षू तसे, त्याचे उपासक तसे, तुम्ही उपासक तसे. शिलानंद म्हणतेजीचे 12च्या नंतर जेवणार आहे. हो, आम्ही नाही जेवत, आनंद म्हणतेजीचे उपासक. आता असं होणार आहे. शिलानंद म्हणतेजी उपासक 12 नंतर जो उपासक जेवला तर ओळख आहे त्याची उपासकाची, का हा शिलानंद म्हणतेजीचा उपासक आणि उपासिका होय आणि ज्ञानज्योतीचे उपासक होय. हो, पहिला नंबर ज्ञानज्योतीचा होईल, कारण की त्याची संख्या जास्त आहे. दुसरा नंबर मला. 12 नंतर जो उपासक जेवळ तर वर्धा परिसरातले उपासक तुम्हाला ओळखतील, हा जमलं याचं काम, सापडला. तुम्हाला म्हणणार काहीच नाही, आहे ना? पण तुमच्या विषयी किती जागा राहील, आहे की नाही? तुम्ही किती बेहोश आहे, तुम्ही त्याची तयारी करत नाही, असं होईल. पुढे सुरुवात झालेली आहे आता, आहे की नाही? आम्ही वर्षानुवर्ष कामं करत आहोत. आम्हाला दान देणार आहे समान धातुस्कंद, हा एक सिद्धांत आहे. आता मी भंतेजी थोडंफार माझं दिसते लोकांना आंबोड्यातलं, पण त्या आनंद भंतेजीनं आल्याबरोबरच, आहे की नाही, एका उपासकानं 25 लाखाची जागा घेऊन दिली आणि 2 उपासक उपासिकांना 75 लाख रुपये दिले. झाली मोनेस्ट्री उभी. याला म्हणते समान धातुस्कंद. आम्ही पावत्या बुका लाखानं छापतो आणि गळा पडतले बिमार पडतले प्रवचन देतो, तर आम्हाला दान दाता एकही भेटत नाही, आहे की नाही? तर आमच्यात तो समान धातुस्कंद नाही आहे. आमचं सील कुठेतरी कमजोर असेल, आम्हाला ध्यानाचा लवलेश नसेल. आम्ही किती प्रवचनातून सांगतो, दानच शिकवत आहोत असं. जसं चेते भंतेजी म्हणतील तर मी धम्म शिकवतो, ते त्याच्याजवळच राहील. समान धातुस्कंद जर जुळत नाही आहे, कोणत्यातलं नाही आहे, गावातलं कुत्रं गावात भुकते, चौकात नाही भुकू शकत, अशी पद्धत आता भारतात सुरू झालेली आहे, महाराष्ट्रात सुरू झालेली आहे, वर्धेत सुरू झालेली आहे. म्हणून थोडी तरी एक सुधारणा झाली पाहिजे आपल्यामध्ये. नाही का, जो भविष्याचा विचार करतो, भविष्यात त्याला धर्म मदत करत असते. प्रश्न हा नाही आहे. जगणं म्हणजे जगणंच आहे, बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे,
आहे की नाही? 1000 वर्ष 100 वर्ष शेळ्या मेंढऱ्या सारखे जगण्यापेक्षा सिंहासारखे जगा. तर सिंहासारखं काही आम्हाला जगाचं नाही आहे, पण बैलासारखं तर जगा लागल, आहे की नाही? हो, एक तर बकऱ्यासारखं नाही जगायचं, सिंहासारखं नाही, मध्यम मार्ग बैलासारखं. बैलामुळे काय होते, शेती वाहिल्या जात होती, पण बैल खाऊन टाकले ना तुम्ही पूर्ण, आहे की नाही? कोणापासून प्रेरणा घ्या. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये आता उपासकाची ओळख होईल. शिलानंदची उपासक, उपासकापासून भिक्षूची ओळख होईल. आता हे उपासिका 12 नंतर जेवली ना, हे या उपासिकेचा भंतेजी शिलानंदराव का ज्ञानज्योतिराव जेवण केल्यावर धम्म सांगत नाही. हा दुसरा मुद्दा. म्हणजे पहिला तुमचा नंबर, तुमच्यापासून ओळख, आमची भिक्षू संघाची ओळख समाजामध्ये होईल. तुम्ही 12 नंतर जेवण करताना दिसल्या का तुमच्यापासून आमची ओळख होईल. कशी? हे शिलानंद भाई हे कोणत्या तरी भांतेजीचे उपासक आहे. मग असतील कोणाचे? मग ते भांतेजी तसेच आहे. शिलानंद म्हणजे ओळख होतेच ना, आंबोळ्याचे होय. कार्यक्रम हो तू ती गावची सोय जमलं काम. ते शिलानंद भांतेजी तुला काही शिकवत नाही, म्हणून तू तशीच आहे. म्हणजे तुमच्या मागे आमचा नंबर आहे आता पुढे चालू. म्हणून मला असं वाटतंय, माझा नंबर कुठं कुठं कमी करण्यासाठी मी प्रयत्न करत आहोत. म्हणून कार्यक्रम तर कमीच केले आहे. आता पुन्हा पुढच्या प्रोसिजर सुरूच होत आहे, काही ना काही, आहे की नाही? तर म्हणून कमीत कमी हे चेतीय भंतेजी नाही सुधारले तर चालेल. माझा पोटा पाण्याचा प्रश्न मला पडत आहे का पुढे मला जेवण देते का नाही का लोक? हो, तुम्ही धम्म नाही सांगत. तुमचे उपासक म्हणजे हेच 1 वाजता जेवण देणारे उपासक उपासिका ते माझे उपासक राहतील. जमलं का? आता रामदेजी थोडी दूर आहे, त्याला बरं आहे, पण हळूहळू हे तिथं नाही जातील. आता पावत्या बुक घेऊन येईल. दारात कोणी बोलवलं नाही, घरात तर बोलवणारच नाही. तो घरातला उपासक बाहेर येईल आणि सांगत तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, असं होईल. आता हे लोक माझे मला म्हणत हिंगणघाटात आमचं भंतेजीनं बंद केलं. आता मी नाही राहिलो, आता दुसरेच भंतेजी तयार झालेली आहे. आपोआपच उपासक संघ तयार झालेला आहे की नाही? त्याचे देशातले परदेशातले भिक्षू येतात तिथं, आहे की नाही? तर मला थोडं सांगत आहो. मला काही कारणीभूत ठरवू नका, मी उचल सांगत आहो दुसऱ्याकडनं, आहे की नाही? सांगावं म्हटलं थोडस. एका कार्यक्रमात आलो तर उपासक आले ना आपल्याला, आहे की नाही? हो. तर म्हणून हे जसा याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही खूप कठीण काम करत आहे म्हणून. कठीण काम हे बिलकुल सुरुवात आहे, पुढे तर लय हे आहे. तेवढ्या दूर नाही जायचं आपल्याला. आम्ही जर तुम्हाला वेळ देऊ आणि तुम्ही जो वेळ देता, तुमचं जीवन तुम्ही अनंत व्हा, श्रोतापती व्हा, हे नाही म्हणत आम्ही. सुगती प्राप्त झाली पाहिजे आणि धम्माचं ज्ञान प्राप्त झालं. जसं भंतेजी सांगत असतात ना, दान देण्याचा संकल्प एकाच जन्मात नाही. दीपंकर बुद्धापासूनचा फक्त दानच देण्याचा संकल्प असेल, त्याचा ध्यान करण्याचा संकल्प असेल, विपश्यना करण्याचा संकल्प असेल, हा आम्ही संकल्पच नाही सांगत. फक्त दानातच रुकून जातो आम्ही. त्या हे विषय का सुजाता अनेक अरे तो दीपंकर बुद्धापासून ते दान देण्याचा संकल्प असतो. तिने काय ध्यान नसेल केलं, तिने काय विपश्यना नसेल केली, शिलाचं पालन केलं नसेल. तर म्हणून एकच संकल्प नाही राहत, त्याच्यामध्ये 10 पुण्य पार्वतीचे संकल्प असतात आणि आर्य अष्टांगिक मार्गाचाही एक अंतर्भाव असतो. मन मनाला सांगत असते. तर म्हणून ज्या डॉक्टर आंबेडकरांनी एवढा आपल्याला धम्म दिला, एवढा बुद्धांनी धम्म दिला, याच्यात गंभीर उपदेश आहे. नाही भंतेजी तुम्ही सांगता ना हे बुद्धांनी धम्माचं आलेलं आहे असं मला कोणी म्हणावं, आहे ना? मग मी त्याला सांगेन त्या पुस्तकातून, हो त्याने टेप करून ठेवायचं. हे नाही पटत, कारण हे बुद्धांनी धम्मातलं नाही आहे, हे दुसऱ्या ग्रंथातलं आहे असं मला म्हणावं, आहे की नाही? मी तसं नाही म्हणत ना. तर म्हणून एच संगा अतीताचं एच संगा अनागता चक्रू करणे ज्ञानन करणे. समान धातुस्कंद आम्हाला मिळायचा आहे, म्हणजे आम्ही समान धातुस्कंदाच्या लायक नाही. अजून डॉक्टर आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे झालेला उपासक संघ, उपासिका संघ अजूनही तो प्रज्ञावान नाही, हेच आखरी स्पष्ट होत असते. संघच नाही उपासकाचा, तिथं जसे संघ आहे संघाने काम करतात, आहे की नाही?
संघ असाल तर संघाले संघ काय होईल, थोडस ऐकल दैवाले सर जातील म्हणतील भांतेजी तुमचं हे चुकते, एकट्याचं कोण ऐकणार आहे, किती दान दिलं तरी यायचे थोडेसे 4-5 लोक असले तर कोणी ऐकल, आहे की नाही, आहे की नाही. जसं यावर्षी म्हटलं त्या कवाडाले त्याला आहे की नाही, उठून पडता म्हणलं महाप्रवचन असलं तर असा कोणता तरी भिक्षा काय त्याला म्हणणार, आहे की नाही, उठून पडता म्हणलं, ऐकला विचारायला. एवढे मोठे धुरंधर क्रांतिकार आहे की नाही, प्रचारक उठून पडत होते म्हणून म्हणलं, मी काय खोटं म्हणलं, आहे की नाही, काय खोटं होतं. त्याने धम्म ऐकण्याची गरज नाही, आहे की नाही, आचरणच करत नाही तर ऐकतीलच काय. मग दान शिकवत राहतील, दान समजेल ना, शिल नाही समजेल ना, असं याच्या मुखातूनच नाही का विशाखा दान देत होती हेच निघते, पण विशाखा ध्यान करत होती हे नाही निघत, विशाखा प्रज्ञावान होती हे नाही, हे समजतच नाही, ते अज्ञानी होती. म्हणून जीवनामध्ये तुम्ही उपासिका दानाचे संकल्प करणं आवश्यक आहे. दानाचा संकल्प दररोजचा केला पाहिजे, पण पूर्ण होते का. तुम्ही दररोज म्हटलं का भिक्षूला दान देतो, आहे की नाही, होईल का, ते ब्रह्मदेशातच होत असते. हा एक गुरुजीमुळे तुम्हाला संधी मिळाली का तुम्ही म्हटलं मी दररोज ध्यान करतो, तुम्ही उपासना करून आल्या, तुम्हाला काय घंटी नाही वाजवा लागत, आहे की नाही. जरी काही लोकांनी कोंबडे कापून टाकले ना, आरवले नाही पाहिजे, कोंबडे जर बाग देतील तर विपशी सारं ध्यान करतील, आहे की नाही. लोकांनी कोंबडे कापून टाकले तरी बिना घंटीने त्याला जाग येते ध्यान करासाठी, विपश्यना करण्यासाठी, आहे की नाही. तर म्हणून या आपल्या या एका जीवनामध्ये आपण अशा प्रकारे एक प्रयत्न केले पाहिजे. उपासकांनी खूप काही कठीण नाही आहे या गोष्टी. आतापर्यंत कशा होत्या का आपल्याला कोणी पाहण्यासाठी मिळत नव्हते. जसं उपासक उपासिकाला उपासकाचा संघ असा संघ दिसत नव्हता एक का 12च्या अंदर जेवण करणारा. आता उपासक उपासिकाचा संघ दिसला. कोणता संघ दिसल? जेवण न करणारा. आता दुसऱ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला बेकार वाटतील. तो संघ असाही आहे का भिक्षूले पैसे न देणाराही संघ आहे की नाही. संघच आहे तो. त्या 4-5 गावात संघ झालेले आहेत ते. कोणाच भिक्षूले पैसे देत नाही ते. पालत्या मुख तर दूरच राहिल्या. आता तिथले भिक्षू असं नाही वाटत की बिमार पडले तुम्ही एवढी कडकड नका करू. त्या भिक्षूविषयी करुणाने उत्पन्न नका देऊ. पैसे नाही देत असतील चला बाबा औषध घेऊन देऊ. ते उपासक सर्वच देते. तुमची काही गरज नाही आहे की नाही. तुमचं देतही नाही अशा दूषित लोकांचं. तर म्हणून आपल्याला गंभीरपणे खूप काही त्याग नाही करायचा. पण काहीतरी केल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही. आणि आपली सिद्धांत जे आहेत हे आपण स्पष्ट करू शकत नाही. समान धातू स्कंद हा सिद्धांत आपण बोलून दाखवू शकतो. तर प्रज्ञावान जसं सिलवान व्यक्ती, दानसूर लोकांचा संघ, सिलवान लोकांचा संघ, ध्यानी करणाऱ्या लोकांचा संघ, जसं प्रज्ञावान लोकांचा संघ पाहिजे. एकटा व्यक्ती प्रज्ञावान होऊन आमच्या भिक्षू संघासमोर येईल भंतेजी तुमचं आता थोडस शिथिल झालं तर आम्ही काही तुमचं ऐकणार नाही. तुमचा संघ येईल तर आम्हाला ऐकाच लागेल. आहे की नाही. भगवंताच्या आणि ही उपासक संघावर जबाबदारी आहे. कारण की हे धर्मांतर डॉक्टर आंबेडकरांपासून झालेलं आहे की नाही. आणि तुम्ही किती म्हणाल तर शहरातून काही दुरुस्ती होणार नाही आहे. हे खेड्यापाड्यातूनच होऊन जाईल दुरुस्ती. चेतीनं म्हणलं तर चांगली दुरुस्ती करता येईल. त्यानं म्हटलं तर नागपूरचे भंतेजी सुधारवतील. नाही तर सिलान भंतेजी गेले आहेत अर्ध्या खड्ड्यातच गेले. आता काय ते आहे की नाही. हे यो हवे दारो युद्धती यो हवे दारो व्यक्ती युद्धती बुद्ध शासने सो इमन लोकन प्रवासेती आभा मुक्तो चंद्र. भगवंतांनी तरुण भिक्षूला सांगितलेलं आहे की जो तरुण भिक्षू बुद्ध शासनामध्ये एक संलग्न होत असतो तो ढगापासून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे स्वतःबरोबर सर्व लोकांना प्रकाशित करत असतो. ते मी जे सांगत आहोत हे चेती भंतेजीसाठी सांगत आहोत. सर्व जबाबदारी पुढची त्यांच्यावर आहे की नाही. कारण का ते तरुण आहेत आहे ना. आणि काही खूप मोठा त्याग नाही करायला लागत. साध्या गोष्टी आपल्याला थोड्या अनुसराव्या लागतील तरच उपासक उपासिका आहे ना. आपले 100 उपासक काहीच करणार नाही. त्याचा एक उपासक एवढा प्रभावशाली राहील आणि ते आहेतच. भिक्षूच्या आता असं कोणतं विहार आहे भारतातलं, अशी कोणती मोनेस्ट्री आहे
का त्या विहारामध्ये दानपात्र नाही म्हणून? प्रत्येक ठिकाणी दानपात्र आहे, पण त्या आनंद भंतेजीची मोनिस्ट्री या दानपात्रच नाही. आणि एवढ्या साऱ्या भिक्षूच्या व्यवस्था आहेत, आहे की नाही? नाव नाही घ्यायला पाहिजे, रामदेगिरी नाही आहे, होतील तेव्हा पाहिजे बघा मी आता. तर म्हणून उपासक करत आहेत, भिक्षू नाही करत आहेत. ही जबाबदारी उपासकाची. उपासक नाही करत तर भंतेजी काय करतील? आहेत कुठे कुठे त्यांच्या बनलेल्या. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये जो आपण बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे की धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढलेली आहे. आता ही जे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं जे प्रवचन आहे 15 ऑक्टोबरचं, 14 ऑक्टोबरचं धर्मांतर आहे, आणि 15 ऑक्टोबरचं जे भाषण आहे बाबासाहेबांचं, हे आपल्या संपूर्ण धम्म अनुयायांना आहे, दीक्षित लोकांना आहे. काय म्हणतात बाबासाहेब? धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढलेली आहे. इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न झाला पाहिजे, असे तुम्ही वागले पाहिजे. आणि हे जर साधेल तर तुमचा उद्धार झाला असं समजा, तुमच्या बरोबर समाजाचा आणि या देशाचा. तर म्हणून आपल्या भिक्षूविषयी, आपल्या उपासक संघाची, आज उपासक उपासिका संघानी याच्या अगोदरचा जो काळ गेला तो 10-20 वर्षाचा ज्ञानज्योती भंतेजीचा किंवा शिलानंद भंतेजीचा, पण पुढे जो काळ सुरू होत आहे हा चेती भंतेजीचा सुरू होत आहे. या काळामध्ये थोडं परिवर्तन करावंच लागेल, बाह्य स्वरूपाचं का असेना. कारण तुमच्या संघाला तुमच्या भिक्षूविषयी एक आदर उत्पन्न झाला पाहिजे. जसं ज्ञानज्योती आहे किंवा शिलानंद भंतेजी आहे, तर आनंद भंतेजी जेव्हा भिक्षू श्रीलंकेतून येतात तर आमच्याविषयी त्याच्या मनात आदर्श उत्पन्न झाला पाहिजे. हे उपासक उपासिकांची जबाबदारी आहे, नाही तर ते तर आम्हाला जवळ घेत नाही. बोलू आपण म्हणतो ते अहंकारी आहे, अभिमानी आहे. तसं नाही जमणार ना. त्याचा उपासक संघ कोण्या दृष्टिकोनातून पाहिजे. म्हणून हे आपल्याला काही गोष्टीमध्ये एक परिवर्तन करावं लागेल. नाही ज्ञानज्योतीने नाही केलं तर चालेल, परंतु या शिवपालीतल्या उपासकाला करावं लागेल. आंबोड्यातल्या उपासक उपासिकांना परिवर्तन करावं लागेल. नाही तर काय होईल की आमचाही आदर आम्ही म्हणू ना तर ते आमच्याकडे येत नाही. अरे आम्ही लायकीचीच नाही तर ते आमच्याकडे कसे येतील? आहे की नाही? असंच आहे, शेवटी उत्तर हेच आहे. म्हणजे ठीक आहे, भंतेजीच्या ठिकाणी राहील, पण उपासक उपासिकामध्ये ही चर्चा चालणार आहे आता भविष्यामध्ये, थोड्या दिवसामध्ये. आहे की नाही? एकमेकाकडे पाहून, एकमेक उपासक उपासिकाकडे पाहून, एकमेक भिक्षूकडे पाहून. तर याच्यातून थोडं ना थोडं आपल्याला आपलं थोडस एक बदल करावा लागेल. खूप मोठ्या नियमात नाही झाला तरी काही ना काही एक करावं लागेल. तर म्हणून आपला जो एक कालावधी आहे हा पुढचा एक वर्षवासाच्या कालावधीमध्ये आपण जे काही पालन कराल शिलाचं, जे अष्टशिलाचं, तर जसं जो काही एक धर्मयज्ञ असते, आहे की नाही, जिथे धम्म शिकवल्या जात असते, धम्म अठ्ठांगिक वर्य पथोजनानं, त्याच्यात फक्त दान सांगून सोडलं नाही जात, त्याच्यामध्ये सील सांगून थांबवलं नाही जात, प्रज्ञा सांगून त्याच्यावर रुकावट तयार नाही होत. तर काय होते? अठ्ठांगिक वर्य पथोजनानं जिथे 8 अंगाच्या आधारावर जिथे प्रशिक्षण चालत असते, हे प्रशिक्षण 4 लोकांच्या आधारावर असते. एक असते शिकवणारा व्यक्ती म्हणजे एक धर्मगुरु. धर्मगुरु आहे. बुद्ध झाले, पण बुद्ध गुरु नाही झाले. बुद्ध गुरु झाले का? नाही. बुद्ध गुरु कधी झाले? आषाढ पौर्णिमेला गुरु झाले. बुद्ध वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध झाले. 2 महिन्यानंतर ते गुरु झाले, आषाढ पौर्णिमेच्या दिवशी. म्हणून शिकवणारा भिक्षू आहे, शिकणारा भिक्षू नसेल उपासक आहे, हे 2 झाले. पण उपासकाचा संघ असेल तर त्याची जुळवाजुळव करणारा व्यवस्थापक पाहिजे, नाही काय? आणि व्यवस्थापकही असेल तर त्या ठिकाणी एक धम्मसेवक सेविका पाहिजे. जर धम्मसेवक सेविका नसेल तर
हा आर्य अष्टांगिक मार्गाचं जे प्रशिक्षण आहे हे पूर्णत्वास होऊ शकत नाही आणि लोकात सुधारणा होऊ शकत नाही, म्हणून समान धातुस्कंद एक वाढ येत नाही. अरे जशानं तसंच काय दाने दिल्यावर, आहे की नाही? तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये ह्यासाठी आपण हे 4 गोष्टी आहेत. तशाच प्रकारे जसं बौद्ध गृहस्थ आहे, बौद्ध उपासक आहे आणि नंतर महाउपासक आहे की नाही? वर्षवासात आपण उपवास केल्यामुळे काय होत असते, तर काही काही लोकांचा भ्रम असते नाही भिक्षूसाठीच आहे, असं नाही आहे. उपासिका जेव्हा तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांनी बुद्धी आणि धम्म तर लिहिला, पण मिलिंद प्रश्नांशी आहे की नाही, नाक्षेनवान मिलिंद कॉलेज जे नाव दिलेलं आहे डॉक्टर आंबेडकरांनी, तर मिलिंद प्रश्न हे एक महत्वाचा आहे. आणि मिलिंद प्रश्न जो आहे हा भिक्षू नाक्षेन आणि ती महाउपासिका राजा मिलिंद, पहा बरं, ती उपासिका शीलवान होती आणि त्याच्याही पुण्य पारमिता होत्या. त्यामुळे तुम्ही म्हणता की नाही भंतोजी तुम्ही सुधारले पाहिजे, आहे की नाही? पण तुमचं शील जर बरोबर असलं आणि भिक्षूच्या शीलामध्ये सुधारणा होत असते तर हा धम्म पुढे जात असतो. 30 वर्षापासून ती उपासिका होती. तुम्ही संकल्प करता 3 वर्ष झाले बंद झालं, आहे की नाही? 30 वर्षापासून ती उपासिका होती आणि जेव्हा ती विचारते म्हणते नाक्षेनाला, म्हणते मी 3 वर्षापासून उपासिका आहे, मला धम्माचा साक्षात्कार झाला पाहिजे, तेव्हा भिक्षू नाक्षेन गांभीर्याने उपदेश करतात, आहे की नाही? जे जे उत्पन्न होते ते ते नष्ट होते असं म्हणता बरोबर सारा शरीरात अनित्यपोत झाला आणि निर्वाणामध्ये डुबकी लागली. आता आम्ही हजारो प्रवचन देतो, आहे की नाही? तर इकडे तिकडेच पाहत राहतात डोळे काढू काढून. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये आता ज्या महाउपासिक काहीतरी दिवस 20 दिवस 30 दिवस 40 दिवस तर प्रेरणा घेतली पाहिजे ना. बोधिसत्वानी जे केलं ते केलं, पण बुद्धांनी माझ्यासाठी काय केलं? बोधिसत्वाविषयी तुमच्या गोष्टी चालते मस्त, ताण भूक विसरून गोष्टी चालते, हो ना? भगवंतानं 6 वर्ष तप केलं, हड्डीचा ढाचा झाला, हो सापडा झाला होता, तिलाचा काय तांदळाचा एक एक फणस खात होते. तुम्हाला काय मनाई आहे काय पूर्ण जेवण करायला? एक टाइम तरी जेवण करू शकता का नाही? हे बोधिसत्वानी केलं, पण बुद्धांनी सुद्धा असं कुठं लिहून आहे? बुद्ध झाले, भंतेजींनी सांगितलं ते थोडं भोजनदान दिलं तपस्वानी भल्लिकनं, पण भगवंतांनी 7 आठवडे असं कोणा उपासकाचं उदाहरणच नाही तर त्यांनी भोजनदान दिलं असं म्हणून. एवढंच नव्हे तर बुद्धांनी 7-7 दिवस पाणी सुद्धा पिलेलं नाहीये. पटमंग बोधी पल्लकं अधिष्ठान केलं, आहे की नाही? जिथपर्यंत मला बुद्धत्व प्राप्त होणार नाही तिथपर्यंत मी डोळे खोलणार नाही, हात हलवणार नाही, पाय, एवढं अधिष्ठान केलं. आपण जर संकल्प केला तर किती गर्मी हो, मी काही हा कपडा हलवणार नाही तर मराल काही तर, आणि मेल्याही तर सकाळी किती चांगलं परिक्रम पाठवू, आहे की नाही? तुम्ही ठरवलं असतं मी नाही सांगितलं तर आता काय बिमार पडाल तुम्ही, पण नाही. आता लयच गरमी आहे तर दाखवल्याशिवाय होणारच नाही ना. आणि जर आम्ही तुम्हाला दाखवलं नाही तर तुम्ही आमच्या घरी परित्राण पाठ कसे घ्याल म्हणते जी, म्हणून आम्ही आमच्या डुबक्यानं हवा टाकतो. ठीक आहे, तरी पंखे चालू केले आहेत, तिकडे पंखे नाही आहे. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये द्वितीयांग अनिमेशन भगवंतानी जे ध्यान सांगितलं डोळे लावून तर सांगितलेलं आहे, पण आपण जेव्हा व्यवहारामध्ये जात असतो तेव्हाही डोळे खोलूनही आपलं ध्यान असलं पाहिजे. थोडंफार तरी ध्यान तरी कोणतं करायचं आहे? जे शरीर आहे त्याच करायचं आहे. हे शरीर गंध नाही तरी मी भगवंताला हात जोडून म्हणतो ना. असे कोणी उपासिका आहे का हात पाठीच्या मागे बांधून वंदना करतात?
हात जोडून छातीवर हात ठेवताना कोणी म्हणते कोणावर हात ठेवा, नका ठेवू कुठं, आपल्या छातीवर हात ठेवता की नाही, छाती जाईल तुमची, आपल्या हृदयाला साक्ष ठेवताना म्हणता ना, काळो जुगुच्च सकल दुर्गंध, संपूर्ण शरीर गंदकीनं भरलं आहे, पण मला त्या पोराचे डोळे चांगले दिसते, घ्या, दुसऱ्यावर नजर राहते, म्हणून ते शरीरच खूप चांगलं आहे, त्याची चालच खूप चांगली आहे. तर मग हे आसक्ती असते ना, म्हणून कायो जिगुच्च, हे शरीर नेहमी सोबतच आहे, हे गंदकीने भरलेलं आहे. सती काया गत्यात ते तू, भगवंतानी ते आश्वासन दिलं रावल्याला का सतत अभ्यास कर. तर म्हणून आपल्याला पूर्ण 32 गंदकीचं तरी ज्ञान नाही, पण या डोळ्यात घाण आहे, नाकाशे मुळ आहे, तोंडात लाळ आहे, हे त्वचा घाणेली आहे, म्हणून हिला दररोज साफ करायला लागते, आणि किती काही साफ केली तरी गंदगी काही नष्ट होत नाही. एवढंच बरं नसलं तरी झालं, म्हणून अनिमेष लोक भगवंतांनी 7 दिवस चक्रमण करतच हे ध्यान केलं, सम्यक समृद्धीचं. कथेन चक्रमण तिसऱ्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात पाहत केलं, तिसऱ्या आठवड्यात चक्रमण केलं, पुन्हा ध्यान केलं, ध्यान करून. म्हणून उपासक उपासिका इतर देशातल्या 3 महिने अष्टशिलाचं पालन करत असतात, नाही का. तर आपणही 3 महिने नाही तर काहीतरी दिवस केलं पाहिजे की नाही. 10 दिवस, 20 दिवस, 40 दिवस पहिले धरायचे आणि शेवटचे धरायचे, झाला वर्षवास, असं होऊन जाते कोणाकोणाचा, ठीक आहे. तर वर्षवासामुळे काय फायदा होतो ते मिलिंद प्रश्नामध्ये पाहायचं. त्या उपासिकेला निर्वाणाचा साक्षात्कार झाला, महा उपासिकेला. तुम्हाला या जन्मात नाहीतरी भंतेजी सांगते ना, अनेक जन्म आहे की नाही, हे तर शब्द तुम्ही भूलणार नाही. मी तर आता प्रसंगानुसार प्रवचन देतो, पण आता हे भंतेजी आहे, अनेक जन्म, अनेक प्रवचनात, अनेक जन्मात भंतेजी कडून अनेकदा ऐकता अनेक जन्म हा शब्द तुम्ही भुलालच नाही. मग अनेक जन्मात दान तर राहील, पण समाधीचा अभ्यास करण्यासाठी, हे गृहस्थांसाठी, हे कायागतासाठी, हे शरीराचं ज्ञान, काय जिगुच्च सकल दुर्गंध, हे तर राहिलंच पाहिजे ना काही ना काही. मग तर फक्त दानच होईल नाही, तर त्या या उपासकांनी या जन्मात काय ते दान देत राहिले, शिलाचं पालन नसेल केलं. म्हणून वर्षवासाच्या निमित्तानं तुम्हाला ध्यानही करता आलं पाहिजे. जसं इथे या काही उपासिका आहेत, बऱ्याचशा उपासिका आहेत, नाही का, तर त्यांनी शिबिर सुद्धा केलं नसेल, तर म्हणून ह्या आहे. दुसरा अभ्यास हा आहे, शेवटचा अभ्यास आहे की नाही. तुमचा शेवटचा आहे का माझा शेवट त्याच्यातच आहे. सुरुवात आणि शेवट. सुरुवात झाली माहित नाही, माहित आहे का. जसा आपला जन्म झाला, जन्म झाल्याबरोबर मायेच्या गर्भातून निघाल्याबरोबर काय झालं, अंदरचा श्वास बाहेर निघाला, आणि जसा बाहेरचा निघाला बाहेरचा आतमध्ये गेला. म्हणून आता तुम्ही मरणार आहे. भंतेजी असं नका म्हणा, कोणी कोणी मेले आहेत, एका कामात 2 कामं चालू आहे ना, डुलक्या देत आहे म्हणजे गेल्याच आहे. तर म्हणून कोणी कोणी आता मरतीलच आणि सकाळी जिवंत होतील, ते दररोजच चालू आहे तुमचं. पण हे नकली मरण आहे. नकली मरण आणि असली मरण. असली माणूस मेला तर काय होत असते, त्याचा श्वासच बंद पडते. आपण जे दररोज मरतो आपला श्वास चालूच राहते, हे खरं मरण होय का नाही. पण यालाही आपण मरणच समजून या अभ्यासाला भगवंतानी सांगितलं 7 वर्षापासून 70 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत हा एक अभ्यास करू शकतो आनापानसतीचा, आहे की नाही. आमच्याकडे 200 मुलं 10 दिवस हा एक अभ्यास करतात, 1-1 घंटा करतात. या वर्षीचं उदाहरण आहे. दरवर्षी आम्ही त्यांच्याकडून तेवढं ध्यान घेत नव्हतो. वयोगट 9 ते 15 पर्यंतची मुलं, 207 मुलं चिवरामध्ये 6.5 घंटा राहतात बसून, 1-1 घंटा ध्यान करतात आनापानचं, आहे की नाही. मग तर तुम्ही सुद्धा जरी शिबिर केलं नसाल, हा तुमचाच अभ्यास आहे. तुम्हाला माणूस म्हणून जन्मास आले आणि मनुष्य म्हणून सुरुवात झाली की नाही.
जो जो गर्भातल्या गर्भात मेला तो गेला, पण तुमचा श्वास जाण्याने सुरू झाला म्हणजे तुम्ही माणूस म्हणून जन्मास आले, माणूस म्हणून जगत आहे. जगत आहे म्हणजे श्वास चालू आहे, पण माणूस म्हणून मरता आलं पाहिजे ना. पण माणसाचा अभ्यास कराल तेव्हा, जिवंत माणसाचा अभ्यास कराल तेव्हा ना. म्हणून जिवंत माणसाचा अभ्यास म्हणजे आहे श्वासोश्वासाचा अभ्यास, आनापानसतीचा अभ्यास. श्वास जात आहे येत आहे, कुठपर्यंत करायचा जी? जिथपर्यंत झोप येत नाही तिथपर्यंत आहे की नाही. येईल आपोआप, झोप येणारच आहे. कोणालाही नको येऊ म्हणल्यानं नाही येईल, आहे की नाही. झोपेला आपण म्हणलं नको येऊ नको तर येतेस, आहे की नाही. तुम्ही कोणत्याही माणसाला म्हणलं तू येऊ नको माझ्याबरोबर, नाही येईल तो, त्याला धाक. पण झोपेला म्हणलं तू येऊ नको ते येतेस, आहे ना. आता पहा बरं, जैन नाश्ता केला, ओळख आहे ना, जैन जेवण केलं, त्याले आता दुसरं काम झोपायचं आहे, डुलक्या द्यायचा आहे, हो ना. मरणाचं लक्षण नाही का. नकली माणूस मरते आणि असली मरते, दोघांचे लक्षण एकच आहे. नकली माणूस मरते ना म्हणजे दररोज संध्याकाळी मरते, सकाळी जिवंत होते. त्याची मान का नाही बसल्या बसून इकडे तिकडे म्हणजे खाली झुकतेस, हे नकली माणसाची मरण. असली माणसाची तशीच मान मरते. तिसरं एक लक्षण, असली मरणाच्या वेळेस घोरते माणूस, घरघऱ्यावर येते. नकली मरणाच्या वेळेस कोणी कोणी घोरते आहे की नाही. हो, काय हिच्या पाशी बसलो म्हणते घोरत आहे, काय काय घोरतेस. तर म्हणून हे आपला श्वास आपल्याला पाहणं खूप कठीण आहे. हे नाही तर इथं म्हणलं असताना. म्हणून कायोजिगोत्सव सकल हे संपूर्ण शरीर गंदकीनं प्रत्येक मनुष्य पाहू शकतो. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या वंदनेमध्ये आहे कायोजिगोत्सव सकलो दुर्गंधो गच्छन्ति सर्वे, सर्व मरणाकडे जात आहे, मी थोडं जात. अहंच म्हणजे मी सुद्धा दररोज मृत्याकडे जात आहोत. म्हणून आपल्याला तयारी करायची आहे. कशाची? मरणाची तयारी करायची आहे. किती जीवन जगण्याची तयारी केली, किती वाढदिवस केले, तर त्याचे दिवस वाढत राहते का? नाही, तो दिवसेंदिवस मृत्याकडे. पण मरण कसं आलं पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे. जगातले काही लोक बुद्ध गयाला मेलो पाहिजे म्हणून तिथं घरदार बांधले, विहार बांधले. काही लोक ध्यान करतात, ध्यान करताना मेलो पाहिजे. कोणी दान देऊन मरतात. शिलाचं पुढचा वर्षवास कसा येईल कसा नाही, या वर्षी मी वर्षवास करेन. हो, जेवढे जमते तेवढे दिवस नाही करूनच पाहिजे. तर शील संपत्तीचा संग्रह होत असते. दररोज सकाळ संध्याकाळ ध्यान करण्याचा एक संकल्पच असला पाहिजे. भगवंताच्या काळात होताच ना, आहे की नाही. चूल सुभद्राचा होता की नाही, तिचा सासरा उठत होता. आता तुमचे सासरे मेले, ते काय उठतील, आहे की नाही. आता आमच्या सासऱ्याला मार देता का जी म्हणा, पेन्शनवाला आहे ना, नका मार. ठीक आहे, पेन्शनवाला आहे नाही मारत. मी म्हणल्यानं मरणार आहे का तो? नाही जी, सासू मेलीच चालते, कारण तिचं पेन्शन नाही आहे ना. पहा, अशा विचाराच्या सुना आहे तुम्ही या काळातल्या. सासू मेलीच चालते, काहून तिचं पेन्शन नाही. सासरा नाही मेला पाहिजे जी, लय पेन्शन आहे त्याचं महापोरा बाळाचं कसं घ्या, वाचवा त्याला. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये आपण मृत्यू हा येते. म्हणून आनापानसतीचा अभ्यास केला पाहिजे. कारण मृत्यूच्या वेळेस श्वास जात आहे, एवढं येत आहे तरी म्हणलं तर तुमचा दुसरा जन्म कुठं होईल? जिथं आनापानसतीचा अभ्यास सुरू आहे तिथं होईल. तिथं होईल, चांगला अभ्यास होईल, आहे की नाही. आणि ध्यान करत राहाल, विपश्यना करत राहाल तर तिथं जन्म होईल. जसा तुमचा काही लोकांचा जन्म इथं झाला, तुम्हाला विपश्यना मिळत आहे. किती लोकांना सांगून आम्ही ते विपश्यना करत आहे का? नाही करत आहे. जीव द्यायला तयार होतील, भांडण्यासाठी तयार होतील, पण बुद्धी आणि धम्म वाचत नाही, वाचला तर समजत नाही म्हणते. तर मग कसं होईल? म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चांगले चांगले संकल्प केले पाहिजे. आज ज्येष्ठ पौर्णिमा आहे. भंतेजीने ज्येष्ठ पौर्णिमाविषयी ज्येष्ठ म्हणजे महत्वाचा उपदेश दिलेला आहे, तुमच्या लक्षातच आहे. तर उपासिका म्हणून, मनुष्य म्हणून जन्मास आलो. मृत्यूच्या वेळेस मनुष्याच्या लक्षणाचं
आपल्याला स्मरण झालं पाहिजे. ज्यांनी शिबिर नाही केलं त्यांनी दररोज घरी बसून 15 मिनिट तरी आनापानसतीचा अभ्यास करायचा आणि झोपाच्या वेळेस श्वास जाता येत आहे 5. म्हणजे वर्तमान काळात तुम्हाला चांगली झोप येईल आणि बरेचसे विकारही नष्ट होत असतात. भगवंतांनी ते एवढं सांगितलंय आनापानसतीचं का आनापानसती असा परिपूर्ण स्वभाव. हा आनापानसतीचा जो अभ्यास करते तो ढगापासून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे स्वतःबरोबर इतरांना सुद्धा एक प्रकाशासाठी एक माध्यम होत असतो. आणि हा अभ्यास तुम्ही कराल आनापानसतीचा. शिबिर केल्यावर तर चांगलंच आहे, न करताय तुम्ही कराल, तुमच्या मुलाला कराल, मुलाकडून करून घ्याल तर हा खूप लाभदायक अभ्यास आहे. आणि जगातील हजारो मुलं मुली उपासक उपासिका हा अभ्यास करत आहेत. आणि याही ठिकाणी एक शिबिर होत असते. पाहू आता पुढं याही ठिकाणी शिबिर होण्यासाठी. यासाठी सुख बुद्धानुपादे सुखा सदम्म देशना सुखा संघस सामग्री आपण या ठिकाणी आले आणि संघ आला आहे ना. संघाने संघाला दान दिलं पाहिजे, संघाने संघाकडून उपदेश ऐकला पाहिजे आणि संघाच्या सुविधा आपण पूर्ण केल्या पाहिजे, आहे की नाही. तेव्हा संघ टिकू शकेल ना, नाही तर संघ येईल का? नाही. म्हणून आजच्या प्रसंगी आपण या ठिकाणी आलेले आहे. हे जे ठिकाण आहे आपल्या पूर्वजांचं ठिकाण आहे की नाही. आपल्या पूर्व दिशेला असे नागभीड नावाचं शहर आहे. नागभीड म्हणजे नाग लोकांची, अरंत लोकांची ज्या ठिकाणी गर्दी होत होती. आणि जे पूर्व दिशेला पहाड आहे इथे अनेक भिक्षूंनी अरंताची अवस्था प्राप्त केलेली आहे. पुढे ब्रह्मपुरी आहे. ब्रह्मविहाराचा अभ्यास करणारे भिक्षू आणि उपासक उपासिका हजारोच्या संख्येने या परिसरामध्ये बलवान होते. म्हणून ह्या शहराचे नाव ब्रह्मपुरी झालं, नागभीड झालं, नागपूर झालं. मुघलांच्या स्वाऱ्या झाल्या परंतु नाव बदलण्यापर्यंत नाही झाल्या या परिसरातल्या. अजूनही सुप्त अवस्थेमध्ये ह्या रामनिगीच्या परिसरात भद्य राजा भद्रावतीतील उपासक उपासिकांचा धम्म रक्तस्वरूपाने वाचलेला आहे. आणि तुम्ही या ठिकाणी जे जन्मास आलेले आहे हे शिवणपायली सरपाचं गाव. इथे कोणीतरी एक नागवंश भिक्षू या ठिकाणी काहीतरी एक नागांची जमात कोणीतरी उपासक या ठिकाणी असेलच असा इतिहासाचाही पुरावा एक शिशील प्रश्न या ग्रंथामध्ये पूर्व दिशेचा इतिहास याच्यामध्ये लिहिलेला आहे. तर या अशा अडचणीच्या ठिकाणी जरी आपण या ठिकाणी आलेला आहोत परंतु पुढचा जो एक परिसर आहे हा पूर्वीचा साऱ्या धम्मबलांनी एक प्रभावशाली होता. हा एक इतिहास सांगत असते. तर याच्या अगोदरही पुण्य केलं, आजही आपण सर्वांनी मिळून पुण्यकर्म केलेलं आहे. पुढे परित्राण पाठ होईल. ह्या परित्राण पाठात पौर्णिमेचा दिवस आहे. चतुर्माराजिक देवता उपासक उपासिकांचं शील पाहण्यासाठी येतात. अंगुत्तर निकायामध्ये आहे. तुमचे उपासकाचे कर्तव्य उपसत आर्यशील पाहण्यासाठी येतात. आणि जे जे झोपतात त्या अष्टशिलामध्ये आहे की नाही उपसताच्या दिवशी त्यांचं पुढे जे अडचण येत असते त्या ठिकाणी शील संपत्ती मिळत नसल्यामुळे रक्षण होऊ शकत नाही. म्हणून आपण या पवित्र ठिकाणी आलो. जर ध्यान नाही झालं तर ध्यानासाठी तुमच्यासाठी दुसरे ठिकाण आहे. इथं ज्याला झोप येते भंतेजीने सांगितलं होतं साप योनीचे लोक आले म्हणून. या चेती भंतेजीनं आहे की नाही. साप योनीतून आल्यासारखं होईल तुमचं तर झोपू नका. मोकळी जागा आहे, पाणी आलेलं आहे, वातावरण थंड झालेलं आहे. सूत्रपठणाचा ध्यानाचा चांगल्या तऱ्हेने एक लाभ घ्या. याच्या अगोदरही पुण्य केलं आहे, आजही पुण्य पारमिता आपण वाढवतात. आपला उपसोताचा दिवस हा एक चांगल्या तऱ्हेनं आपल्याला बल देण्यासाठी एक आधार हो. सर्वांनी मिळून त्रिरत्नाला आपण प्रणाम करूया आणि नंतर आपल्या परित्राण पाठाला एक सुरुवात होईल. भंतेजी बरोबर आपण सर्वांनी त्रिवार प्रणाम करूया भंतेजी बरोबर. यानी दत्तानी समागतानी भूमानी वायो निवतंतरिखे तथागतं देव मनुसं
पूजितं बुद्धं नमस्कार सुवर्तिरोतु यानि तभूतानि समागतानि ब्रह्माणि निवअन्तरिके तथागतं देव मनुसंपूजितं धम्मं नमस्कार सुवर्तिरोतु यानि तभूतानि समागतानि ब्रह्माणि निवअन्तरिके तथागतं देव मनुसंपूजितं संघं नमस्कार सुवर्तिरोतु भवतु साधु 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 बुद्धं नमामि। असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय। सुनो सुनो सिद्धांत कथा।